जिल्हा संपादक हमीद शेख। रावेरच्या बळीराजाचा काळजाला भिडणारा टाहो। सरकारने मदत द्यावी, अन्यथा आत्महत्या हाच शेवटचा पर्याय। रावेर एका बाजूला शेतीमालाला रास्त हमीभाव मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला निसर्गही साथ देण्यास तयार नाही, अशा दुहेरी कात्रीत रावेर तालुक्यातील शेतकरी सापडला आहे। आता जगायचे कसे? जर सरकारने तातडीने विशेष पॅकेज देऊन आम्हाला सावरले नाही, तर आमच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही, अशा अत्यंत उद्विग्न आणि काळजाला भिडणाऱ्या भावना हताश शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। तालुक्यात अलीकडेच झालेल्या भीषण गारपीट आणि अवकाळी पावसामुळे केळी आणि मक्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून यामुळे इथला शेतकरी आता जीवनमरणाच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे। रावेरमधील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केळीच्या बागा उभ्या करण्यासाठी त्यांनी बँकांकडून आणि खाजगी सावकारांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढले होते। मात्र निसर्गाच्या कोपाने आणि सोसाट्याच्या वादळाने क्षणार्धात या बागा जमिनीला टेकवल्या आहेत। मक्याच्या पिकाचीही अक्षरशः माती झाली आहे। बाजारपेठेत पिकांना आधीच भाव नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत होता। त्यातच या अस्मानी संकटाने त्यांची उरलीसुरली आशाही पूर्णपणे मातीमोल केली आहे। पदरची पुंजी संपल्यामुळे आता बँकांचे कर्ज कसे फिटणार, या विवंचनेत शेतकरी रात्रंदिवस चिंतेत आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारकडे शेवटची विनंती केली आहे। रावेरच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीचा आणि झालेल्या मोठ्या हानीचा विचार करून सरकारने सामान्य मदतीपेक्षा वेगळे आणि मोठे विशेष आर्थिक पॅकेज तातडीने जाहीर करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले आहे त्यांचे पीक कर्ज तातडीने माफ करावे आणि पंचनाम्यांचे वेळखाऊ सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने सानुग्रह अनुदान थेट बँक खात्यात जमा करावे, तरच शेतकरी या संकटातून सावरू शकेल, असे मत व्यक्त होत आहे। आता सरकार या आर्तहाकेला किती लवकर प्रतिसाद देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाहिजे त्या प्रमाणात केळीले भाव नाही आहे। बोर्डावर 1300चा भाव आणि घेता या ठिकाणी 400 रुपये, ते पण घेता नाही। आजची परिस्थिती गारपिटीमुळे संपूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे। हेक्टरी 1 लाखाला मदत भेटायला पाहिजे। तर मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता रावेर तालुक्यामध्ये एक रात्री वादळ पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आणि हजारो एकर शेती त्यांची उद्ध्वस्त झालेली आहे। पहिले शेतकऱ्याला हमीभावाचा प्रश्न आहे, हमीभाव भेटत नाही आहे आणि दुसऱ्याकडे हमीभावामुळे शेतकरी संकटात आहे आणि दुसऱ्याकडे आज हजारो एकर शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेले। आज आमच्यासोबत काही शेतकरी आहे, आज आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, परंतु आज शेतकरी भरपूर दुःखात आहे। कारण एकाकडे बळीराजा रात्र दिवस मेहनत करतो, आपला खांद्यावर बोजा ठेवतो आणि पीक आपल्या शेतामध्ये पीक पकवतो, परंतु आणि त्यानंतर ते दुसऱ्याच्या पोटात घास टाकतो आणि आज तो बळीराजा संकटात आहे। आज आम्ही राज्य सरकारची मागणी करतो की हे जे शेतकऱ्याचा हजारो एकरचं नुकसान झालेलं आहे यांच्यासाठी तुम्ही एक स्पेशल पॅकेज आणा आणि यांना जास्तीत जास्त मदत करा। धन्यवाद। भाऊ, आता तुम्ही काय बोलता, काय नुकसान झालेलं आहे तुमचा? गारपीटनं पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झाली आहे। यात हमीभाव नाही, बोर्ड भाव लुटमार झाली व्यापाऱ्याची आणि शासनानं आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आणि रोपाची किंमती बी जवळजवळ 20 रुपये कांद्याप्रमाणे झालेली आहे। भाऊ, तुमचा आज तहसीलदार तलाठी यांनी येऊन पंचनामा केला का? चालले गेले, मॅडम आल्या होत्या, पंचनामा करून चालल्या गेल्या। आता शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे। आणि दुसऱ्याकडे जे 2025ला तुमचं नुकसान झाला होता त्याच्यात तुम्हाला आजपर्यंत भेटले का ते मदत? नाही भेटली ती मदत, पण मग तटकून जी हेक्टरी 2-4 हजार 5 हजार रुपये भेटता आणि केळीला खर्च मदतीला येतो। आज जर बघितलं तर रावेर तालुक्यामध्ये कमीत कमी किती नुकसान झालेलं आहे? हजारो हेक्टरची केळी उद्ध्वस्त झाली। गारपीटनं संपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि शासनानं आम्हाला चांगली मदत द्यावी।